हो, जीव गेला तरी मी उपोषण सोडणार नाही. रयत क्रांती संघटना राज्य प्रवक्ते भानुदास शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केले. सरकारला आम्ही निवडून दिलं, ते आज आमचे बोळा उठले. 8 दिवस झालं उपोषण चालू आहे. सरकारचं कुत्र सुद्धा बघायला आले नाही. अशा पद्धतीची खरं तर लोकप्रतिनिधीची भूमिका असली पाहिजे, परंतु अशी कुठलीही भूमिका या ठिकाणी पाहायला आम्हाला मिळत नाही. तालुक्यातला आमदार म्हणलं तर 35 किलोमीटर वर आहे, कृषी मंत्री म्हणलं तर 40 ते 45 किलोमीटर वर आहे, खासदार बी 45 किलोमीटर वर आहे, तहसीलदार 18-20 किलोमीटर वर आहे. एकही अधिकारी आतापर्यंत आलेला नाही. दौंड तालुक्यातील कानगावात शेतकऱ्यांसाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणाचे 8 दिवस उलटून गेले. 8 दिवसांपासून आंदोलन सुरू असताना प्रशासनाकडून अद्याप ठोस दखल घेतलेली नाहीये. त्यामुळे तिथली परिस्थिती नेमकी काय आहे, उपोषणकर्त्यांची प्रकृती कशी आहे आणि प्रशासनाची भूमिका काय आहे याचाच आढावा घेण्यासाठी न्यूज अनकटचे प्रतिनिधी पवन साळवे थेट कानगावात पोहोचले. चला त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात सध्याची परिस्थिती. दौंड तालुक्यातील कानगाव या परिसरामध्ये रयत क्रांती संघटना राज्य प्रवक्ते भानुदास शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केले. 16 ऑगस्ट पासून सुरू झालेल्या उपोषणाला आज तब्बल 8 दिवस पूर्ण झालेले. त्यांच्या पोटामध्ये अन्नाचा कण देखील गेला नसल्याचं पाहायला मिळते आणि ग्रामस्थांनी देखील या उपोषणाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलाय. राज्यातील शेतकऱ्यांसाठी हे उपोषण सुरू आहे, मात्र या परिसरामध्ये या उपोषणकर्त्यांना भेटण्यासाठी प्रशासनाच्या वतीनं एकही अधिकारी या कर्मचारी भेटण्यासाठी आला नसल्याची ही चिंताजनक माहिती समोर येते. नक्कीच प्रशासनाने या उपोषणाकडे पाठ दाखवली असंच आपल्याला पाहायला मिळते. या संदर्भात आपण उपोषणकर्ते आहेत भानुदास शिंदे यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत. कशा प्रकारचं हे आंदोलन सुरू आहे आणि किती दिवसापासून आपलं हे आंदोलन सुरू आहे आणि प्रशासनाच्या वतीने कोणी आपल्याला भेटायला आले आहे की नाही. त्याचबरोबर आपण येथील जे काही नागरिक आहेत, ग्रामस्थ आहेत, त्यांच्याकडे देखील आपण या संदर्भाची माहिती जाणून घेणार आहोत. चला तर आपण ती माहिती जाणून घेऊया. मला सांगायला वाईट वाटते, ज्या सरकारला आम्ही निवडून दिलं, ते आज आमचे बोळा उठले. 8 दिवस झालं उपोषण चालू आहे. सरकारचं कुत्र सुद्धा बघायला आले नाही. फार मोठी शोकांतिका आहे. आतापर्यंत अनेक लोकांनी आत्महत्या केल्या. आता उपोषणकर्त्यांची आत्महत्या होण्याची वाट बघत आहे का सरकार, असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे. दौंडचे तहसीलदार आले होते? नाही आले. शासन प्रशासनाचं कुत्र सुद्धा आलं नाही. सदाभाऊ खोत यांच्यासोबत आपले काय बोलणं झाले का आतापर्यंत? हो, त्यांनी अनेक वेळा विनंती केली, मीटिंग लावतो, प्रश्न मार्गी लावू, उपोषण सोडा, पण मी त्यांचं ऐकलं नाही. त्यांनी लेखी पत्र सुद्धा पाठवलं आहे, परंतु मी माझ्या मुद्द्यावरती ठाम आहे. अशी माहिती येते की कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्यासोबत त्यांच्यासोबत काहीतरी बोलणं झालंय अशी माहिती समोर येते. या माहिती संदर्भात आपल्याला काय माहिती आहे का, काय आपल्यापर्यंत आले का? काय मला बाकीची काहीच कल्पना नाही. रोज आपलं सदाभाऊ खोत यांच्यासोबत रोज कॉन्टॅक्ट आहे का, कॉल चालू आहे का तुमचा? हो, रोज फोन चालू आहे. पण मी त्यांना सांगितलं आहे की प्रश्न सोडणार असेल तर भेटायला या, मोकळ्या हाताने भेटायला येऊ नका. तुम्ही तुमच्या उपोषणावर थांबा. हो, जीव गेला तरी मी उपोषण सोडणार नाही. आता त्यांचा बीपी तर व्यवस्थित आहे आणि शुगर पण व्यवस्थित आहे, जे की हायपोग्लायसिमिया वगैरे काही झालेला नाहीये आणि बीपी मध्ये पण हायपरटेन्शन काही वाढलेलं नाहीये. सो आता तर कंट्रोल्ड मध्ये, पण जर त्यांनी ओरली ORS वगैरे घेत राहिले तर ते स्टेबल राहू शकतात. आता तरी त्यांना ऍडमिशनची ऍज सच अशी काही गरज नाहीये. 16 ऑगस्ट पासून आमच्या गावचे सुपुत्र आणि शेतकरी चळवळीतले अत्यंत तळमळीचे नेतृत्व गावचे सुपुत्र सन्माननीय भानुदासजी शिंदे हे आज 8 दिवस झालं अन्नत्याग उपोषणाला या ठिकाणी बसलेले आहेत. शेतकऱ्याच्या विविध मागण्यासाठी ते अत्यंत म्हणजे पहिल्यांदाच उपोषणाला बसल्या. अनेक प्रकारची त्यांनी आंदोलनं केलेली आहेत. म्हणजे त्यामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना
बाजारभाव मिळण्यासाठी त्यांनी आंदोलन केलेलं आहे, रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे, कांद्यासाठी त्यांनी बऱ्याच वेळा या ठिकाणी आंदोलनं केलेली आहेत. परंतु आता जे हे आंदोलन 16 तारखेपासून आज 8वा दिवस आहे, ते अन्नत्याग करून या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. वेळोवेळी त्यांनी जे उपोषण केलं त्याला ग्रामस्थ उत्स्फूर्तपणे पाठिंबा देतच असतात आणि सर्व ग्रामस्थ आमचे ठामपणे त्यांच्या पाठीमागे उभे आहेत. परंतु 8 दिवसामध्ये जे प्रशासकीय अधिकारी आहेत ते कुणी या ठिकाणी भेटायला आलेले नाहीत. त्यामध्ये मग कलेक्टर असतील, प्रांत असतील किंवा तहसीलदार असेल, तालुक्याचे लोकप्रतिनिधी असतील, यांनी सपशेल या ठिकाणी आंदोलनाकडे पाठ फिरवलेली आहे. वास्तविक पाहता प्रशासनाचं काम आहे किंवा लोकप्रतिनिधीचं काम आहे की आपल्या तालुक्यामध्ये जे काही उपोषण चालू आहे त्या उपोषणकर्त्याची समजूत काढणं किंवा त्या उपोषणकर्त्याला त्या उपोषणापासून प्रवृत्त करणं, अशा पद्धतीची खरं तर लोकप्रतिनिधीची भूमिका असली पाहिजे. परंतु अशी कुठलीही भूमिका या ठिकाणी पाहायला आम्हाला मिळत नाही आणि त्यामुळं हा अन्नत्याग उपोषण दिवसेंदिवस वाढत चालले. भानुदासजी शिंदे यांच्या जीवाला या ठिकाणी धोका निर्माण होण्याची परिस्थिती आज निर्माण झालेली. असं असताना सुद्धा हे ढिम्म प्रशासन, जाड कातडीचं प्रशासन या ठिकाणी येऊन त्याची साधी विचारपूस सुद्धा करत नाही. या गोष्टीचा कानगाव ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करतो. आज 8 दिवस झालेले आहे. हा भानुदास शिंदे आमचा गावचा एक सुपुत्र आहे आणि सतत आमच्या आंदोलनामध्ये सतत आमचं कुठलं आंदोलन असेल ते त्या आंदोलनात तो मोहरा असतो, त्याच्या पाठीमागे आम्ही असतो. आज आमचे 8 दिवस झालं ग्रामस्थ इथं बसून येत, पण ही शासन आज जरा आमच्या तालुक्यातला आमदार म्हणलं तर 35 किलोमीटरवर आहे, कृषी मंत्री म्हणलं तर 40 ते 45 किलोमीटरवर आहे, खासदार बी 45 किलोमीटरवर आहे, तहसीलदार 18-20 किलोमीटरवर आहे. एकही अधिकारी आतापर्यंत आलेला नाही. काय म्हणजे पदाधिकारी कुठलाही आज त्या उपोषण करत्या का आलेला नाही. मग हे शासन जे आहे ते आज 14 पासून हे लबाड बोलत आलेलं आहे. ज्या टायमाला प्रचार आला, मोदींनी प्रचार चालू केला तेव्हापासून खोटं बोलायला सुरू केलेलं आहे त्यांनी. मेरे बहन और भाइयों, हर आदमी के खाते पर 15-15 लाख रुपए आएंगे, सबको अच्छे दिन आएंगे, लेकिन अच्छे दिन किसी को आया नहीं. 15-15 लाख रुपये लुट गए. मुख्यमंत्र्यांनी जसा 3 बाऱ्या म्हणलाय, शेतकऱ्याचं आमचं सरकार आलं, शेतकऱ्याचा 7-12 कोरा 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 करणार. पण शेतकऱ्याच्या तोंडाला ह्या मुख्यमंत्र्यांनी सकट महाराष्ट्रात पानं पुसल्यात. कुठल्या मालाचा उंचा बाजार वाढला, यांनी बाजार पाडायचे काय. आज साखर शेतकऱ्याला पैसे द्यायला काय झालं यांना? शेतकऱ्याकरता चाललंय ना, समाजाकरता चाललंय ना. समजा शेतकऱ्याला बाजार द्यायचे तर 10 लाख टन साखर आयात करायचं चालवलंय. साखर होऊन जाणार, मग खाणाऱ्याला माग झाली, मग सवाल्यांना शेतकरी यांना पैसे द्या ना तुम्ही. असं पण मला समोर येतं की शेतकऱ्यांसाठी जे आंदोलन चालू आहे त्याबरोबर शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे. तुम्ही आता साखरेचा एक मुद्दा घेतला की इथेनॉलमुळे देखील आता प्रॉब्लेम होते. इथेनॉलचं घेऊन जा ना, मी सांगतो ना तुम्हाला. आज आमच्या उपोषणकर्त्यांनी 8 मागण्या केलेल्या आहेत. कंपनी असन, तुमच्या शेतकऱ्याच्या ज्या 8च्या 8 मागण्या जर ही झाल्या, मागण्या पुऱ्या केल्याच पाहिजे शासनाने. नाही केलं तर यांना लबाड बोलायची सवयच आहे. शासन लबाडच बोलत आलेले. आज त्याच्या जीवाला धोका आहे. 8 दिवस झाल्यात. त्यांना म्हणा तुम्ही 8 दिवस उपाशी राहून पहा, तुम्हाला काय होतंय शासनाला. मला असं एक म्हणायचं की जी आता सिमेंटची कंपनी आहे तर त्याच्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाने देखील काय पत्र काढले अशी माहिती देखील समोर येते. तर त्यांच्यावर कारवाई होत नाहीये, त्यांच्यानंतर ते कारवाई होत नाही. पण उपोषण करणाऱ्या जे तुमचे काही कार्यकर्ते असतील, शेतकरी वर्ग असतील, हे ते उपोषणाबद्दल त्यांना देखील भेटायला येत नाही. म्हणजे कंपनी आणि प्रशासनाचं काय आहे का? जुळतं मिळतंय त्यांचं, कंपनीवाल्याचं आणि सरकारचं जुळतं मिळतंय. त्याच्यामुळे कंपनीवाले सगळं कोणी आले नाही. कुठल्याच कृषी खात्याचा माणूस आला नाही, तुमच्या कंपनीचा माणूस आला नाही. 8 दिवस झालेत, एकही माणूस इथं कोणी आला नाही. आम्ही इथं रात्र दिवस आम्ही इथंच बसून आणि काय प्रतिक्रिया द्यावा आम्ही याला. तुमचं म्हणणं काय, आता पुढची भूमिका तुमची काय असणार आता? कारण 8 दिवस झाले उपोषण चालू आहे पण अजूनही अधिकारी येत नाही. आता नेमकं म्हणायचं काय? 8 दिवस झाल्यात. ह्या माणसाकडे जर कोणी नाही जर आलं तर आम्ही इथून मोर उग्र हातून काय करू आम्ही. हो, जीव गेला तरी मी उपोषण सोडणार नाही. 8 दिवस उलटले, मागण्या अद्याप प्रलंबितच.
प्रशासनाकडून अद्याप ठोस हालचाल नाही. आता प्रश्न एकच, भानुदास शिंदेंनी दिलेला देहांत प्रायश्चित्ताचा इशारा प्रत्यक्षात येणार का? पुढे काय घडणार याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय.